नमस्कार, मी साक्षी महेश गांधी म्हणजे सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतली अवनी. स्टार प्रवाहावर जी सहकुटुंब सहपरिवार मालिका चालू आहे त्या मालिकेत अवनी या नावाचं कॅरेक्टर मी प्ले करते. तुम्ही सगळेच मला खूप चांगलं प्रेम देत आहात आणि सगळ्यात आधी मी महती फाउंडेशन निर्मित महती तुझी माझी दंगल प्रबोधनाची या कार्यक्रमाचे खूप आभार मानते. माझी मैत्रीण काजल कांबळे हिने मला ही संधी दिली, त्यामुळे मी तिचेही आभार मानते. येस, सगळे जॉईन होत आहेत हळूहळू. मागील सेशनची उणीव, हो तो चुकून व्हिडिओ डिलीट झाला होता, सो आम्हाला सुद्धा त्याचं वाईट वाटतंय. पण हरकत नाही, आज मी परत पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना भेटायला आली. सो आपण खूप गप्पा मारू या सेशनमध्ये. सो आजचा आपला विषय आहे वक्तृत्व ते अभिनयापर्यंतचा प्रवास, हा विषय आहे. ओके, सो आपण स्टार्ट करूया. माझं बालपण म्हणजे मी मूळची चिपळूणची आहे. माझं होमटाऊन नेटिव्ह प्लेस सगळंच चिपळूण. माझं बालपण चिपळूणला गेलं. इथे असतानाच शाळेत असताना खरं तर भाषणाची गोडी निर्माण झाली आणि मग पहिलीत असताना भाषण केलं. पण खऱ्या अर्थानं एक पहिली स्पर्धा असेल वक्तृत्व स्पर्धा तर ती 6वीत असताना मी केली. ज्या स्पर्धेमध्ये मला प्राईज मिळालं नव्हतं त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं होतं की इतक्या सगळ्या मुलांना प्राईज मिळाले, मला प्राईज मिळालेलं नाही आहे. मग 7वीत असताना मी एक वक्तृत्व स्पर्धा केली जिथे मला कॉन्सोल्युशन म्हणजेच उत्तेजनार्थ बक्षीस मिळालं होतं, जे 51 रुपयांचं बक्षीस होतं. आणि खूप खरं तर आनंद झाला होता, कारण ते आयुष्यातलं पहिलं प्राईज होतं माझं की मला वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून ते मिळालं होतं. आणि तिथून सुरुवात झाली. मग 8वी 9वी 10वी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराची वक्तृत्व स्पर्धा असते चिपळूणला, त्या स्पर्धा करत गेले. मग तालुकास्तरीय असतील, जिल्हास्तरीय असतील, आणि मग पहिलं दुसरं असं प्राईज मिळत गेलं. आणि त्यानंतर 11वी ते TYला असताना राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा केल्या. जवळजवळ महाराष्ट्रातल्या 150 ते 200 वक्तृत्व स्पर्धा जिंकलेल्या आहेत. खरं तर वक्ता दससहस्त्रेषु असं म्हणतात, म्हणजे 10,000त एक वक्ता. वक्तृत्व ही कला अवगत असावी लागते, ती कुणाकडून शिकून येत नाही ती कला खरं तर. आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा अनुभव सांगायचा म्हणजे खूप वक्तृत्व स्पर्धा केल्या. माझी पहिली राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होती जिथे मला 2nd प्राईज मिळालं होतं. आणि त्यानंतर मी एक अहमदनगरचा किस्सा सांगेन. शब्दवेध प्रतिष्ठानची मी वक्तृत्व स्पर्धा केली होती. तर राजेश खन्ना असा विषय होता त्या वर्षी, म्हणजे 2012-13 या वर्षी राजेशजींचं नुकतंच निधन झालं होतं. तर त्यामार्फत तो विषय होता की राजेश खन्ना एक अजरामर अभिनेता म्हणून. आणि मी 4 मिनटं खूप सुंदर बोलले, म्हणजे काहीच कुठेही फंबल नाही किंवा काहीच नाही. नीटनेटका ग्राफ चढत गेला 4 मिनटं आणि कळलं नाही 4 मिनिटांनी काय झालं की मला बोलताच येईना. 4 मिनिटानंतर मी पूर्ण ब्लँक, आय वॉज फ्रीज, स्टॉप्ड. मला काहीच कळलं नाही की मला असं का झालं. मग मी संयोजकांकडून पुन्हा एकदा संधी मागितली की मला प्लीज मिळेल का एक संधी, मला पुन्हा बोलायचं आहे म्हणून. तर त्याने दिली एक संधी की ठीक आहे तुम्ही बोलू शकता. मग पुन्हा बोलले, पुन्हा तेच 4 मिनिटांपर्यंत यायचे त्या लाईन्सपर्यंत, आणि मग मी स्टॉप व्हायचे. मला कळायचं नाही असं का होतं आहे. आणि मग ते खूप वाईट वाटलं होतं, कारण इतकी सगळी लोकं असतात, इतके सगळे आपलं भाषण ऐकत असतात, आणि तर तेव्हा असं शांत बसून चालत नाही खरं तर, किंवा मग आपला असा इन्सल्टिंग कुठेतरी फील होतं आपल्याला. तर तो माझा राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धामधला अनुभव होता. पण त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेचा अनुभव होता. पण त्यानंतर सगळ्या वक्तृत्व स्पर्धाचा ग्राफ चढत गेला खरं तर. आणि खूप वक्तृत्व स्पर्धा जिंकले. 2014-15 सालचा महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता मित्र करंडक हा सुद्धा वक्तृत्व स्पर्धेचा 2ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला, जो 31,000चा पुरस्कार असतो तो मला मिळाला. सुवर्णगाथा 50 ही शरद पवारांची कॉम्पिटिशन असते, तर तो सुद्धा पुरस्कार मला मिळाला. असे बरेच पुरस्कार मिळाले. तर माझं म्हणणं हे आहे वक्तृत्व स्पर्धांच्या बाबतीत, तुम्ही वक्तृत्व स्पर्धा केल्यामुळे ना तुम्हाला प्रत्येक गावामध्ये, शहरामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण फिरतो, तिथल्या माणसांचा आपल्याला अंदाज येतो, तिथली बोलीभाषा, तिथलं राहणीमान, तिथलं वातावरण, असं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आपलं फिरणं होतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा आपल्याला अनुभव होतो. आणि
मी इतक्या वक्तृत्व स्पर्धा केल्या, त्याच्यामुळे सगळीकडे फिरणं व्हायचं आणि विशेष सांगायचं म्हणजे सगळ्या वक्तृत्व स्पर्धांची स्क्रिप्ट माझी आई लिहायची. म्हणजे ती अजूनही लिहिते. माझी बहीणही आता वक्तृत्व स्पर्धा करते, तर तीच स्क्रिप्ट लिहिते. आणि बाहेर जाताना माझी आई नेहमी सांगायची की ठीक आहे, आपल्याबरोबर एक बॉटल पाण्याची असणं गरजेचं आहे, पण आपल्याला अशी सवय होता कामा नाही आहे की मला बिस्लरीचं पाणी चालतं किंवा मला तेच हवं असतं, ही सवय होता कामा नये. यासाठी आई असं समजायची की आपल्याला सगळीकडचं पाणी पिण्याची सवय झाली पाहिजे, आपल्याला सगळीकडचं खाणं खाण्याची सवय झाली पाहिजे की आपल्या बॉडीला ते सुटेबल झालं पाहिजे. त्याच्यामुळे हे चोचले नव्हते. त्याच्यामुळे प्रत्येक ठिकाणचं, म्हणजे कोल्हापूरचं असेल, सातारा, सांगली, सोलापूर, या सगळ्या ठिकाणचं खाणं आम्ही खाल्लेलं आहे. येस, आपण काही कमेंट्ससुद्धा घेऊया. हो, खूप अपमान होतो असं वाटतं त्यावेळेस. अपमान म्हणण्यापेक्षा आपण सुधारतो की आपल्याला कळतं की ठीक आहे, आपल्या यावेळेला आपण बोलू शकलो नाही आहेत, मग त्या पुढच्या स्पर्धांना मी खूप चांगली तयारी केली, मी त्यापेक्षा बेटर बोलले त्या पुढच्या स्पर्धांना. आणि वक्तृत्व स्पर्धेमुळे आपल्याला स्टेज डेअरिंग येतं, स्टेज फिअर आपला निघून जातो, आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो, आपण खूप कॉन्फिडंट होतो. बाहेरच्या जगात स्वतःला पोर्ट्रे कसं करायचं हे वक्तृत्व स्पर्धांमुळे कळतं आणि मला त्याचा खूप फायदा झाला. ज्या वेळेला माझी अभिनयाची सुरुवात कशी झाली आहे मी तुम्हाला सांगते. मी 5 ते 6 वर्ष वक्तृत्व स्पर्धाच केल्या. म्हणजे 11वीत असताना मला थिएटर करण्याची खूप इच्छा झाली होती, पण मग ग्रेट आई, हो माझी आई खरंच खूप ग्रेट आहे. तर मग आई म्हणाली की आता वक्तृत्व वादविवाद स्पर्धा करतेस, तर मग तुला थिएटर करायला जमणार आहे का? तर जे काही एक करतेस ते एकच कर. पण मग नाही, ते राहून गेलं. सो थिएटर नाही केलं मी 11वीत असताना. पण मी लास्ट इयरला असताना, मी जेव्हा TYला होते, तेव्हा मला मोनो ॲक्ट किंवा स्किट, मराठी नाट्य आपण म्हणू शकतो त्याला, तर ते करायची होती, खूप इच्छा होती. मग आई म्हणाली की ठीक आहे, यूथ फेस्टिवल असतो, मी मुंबई युनिव्हर्सिटीची विद्यार्थिनी आहे, सो यूथ फेस्टिवलला मी म्हटलं की ते करायचं. मग मी मराठी स्किट केलं, त्याच्यानंतर मोनो ॲक्ट केला, एकपात्री अभिनय केला. तर त्यावेळेला काही कारणास्तव त्याला प्राईज नाही मिळालं. आणि नंतर जेव्हा पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल, पुण्याला फायनल राऊंड असतात, तर आमचा विभाग होता रत्नागिरी विभाग. तर त्या विभागासाठी आम्ही खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड ही एकांकिका करत होतो. आणि ती एकांकिका इतकी त्या वर्षी गाजली की जवळजवळ 8 ते 10 ठिकाणी, जास्तच, मला बेस्ट ॲक्ट्रेसचं प्राईज मिळालं. आणि तिथून ठरलं की नाही, आपण अभिनय क्षेत्राकडे आता वळलं पाहिजे किंवा आपल्यामध्ये ती कला आहे. सो तिथून खरं तर अभिनय क्षेत्राचा प्रवास सुरू झाला. मग त्यानंतर काही फिल्म्स केल्या, काही सिरियल केल्या, आणि सध्या मी करते ती सहकुटुंब सहपरिवार नावाची सिरियल, जी स्टार प्रवाहावर आहे. संध्याकाळी 7 वाजता तुम्ही नेहमीच बघता आणि खूप अवनीय कॅरेक्टरला तुम्ही खूप प्रेम देताय, त्यामुळे खरंच थँक्यू. हो, तुम्हाला जर काही प्रश्न असतील अभिनय क्षेत्राबाबतीत, वक्तृत्व क्षेत्राबाबतीत, तर ते तुम्ही मला नक्की बिनधास्तपणे विचारू शकता कमेंटमध्ये. गुड. दर्शन दादा म्हणतायत की आवाज खूप गोड आहे, आईला सांगा. हो, आईला नमस्कार सांगा, नक्कीच. विजयजींचं म्हणणं आहे की केलेल्या एकांकिका कोणत्या? माझी पहिली एकांकिका विजयदादा होती की खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड. मी आत्ताच म्हणाले, खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड ही माझी पहिली एकांकिका होती की त्या एकांकिकेमुळे माझा तो टर्निंग पॉईंट ठरला अभिनय क्षेत्राकडे येण्याचा. सो ती माझी पहिली एकांकिका होती आणि ती एकांकिका वर्षभर खूप गाजली. त्यामुळे मला कळलं की आता आपण अभिनय क्षेत्राकडे वळलं पाहिजे. अभिनय व वक्तृत्व स्पर्धा यांचा उपयोग कसा झाला, यांची सांगड कशी घातली? हो, वक्तृत्व स्पर्धा आणि अभिनय यांचा खूप सांगड व्यवस्थित अशी घालता येईल की वक्तृत्व स्पर्धामुळे आपल्या बोलण्याची शैली ही खूप कमालीची होऊन जाते. आपल्याला एक कॉन्फिडन्स येऊन जातो, आपल्याला स्टेज डिअरिंग येतं, स्टेज फेअर निघून जातो आपला, आणि रंगमंचावर वावरताना खूप आपण अलर्ट असतो. आणि हे वक्तृत्व स्पर्धांमुळे शक्य होतं, कारण आपलं वाचन खूप असतं वक्तृत्व स्पर्धांच्या दरम्यान, जे अभिनयामध्ये खूप उपयोगी आहे. आता सपोज मी तुम्हाला सिरियलचं किंवा एका फिल्मचं सांगते की तुमच्याकडे स्क्रिप्ट आली, सिरियलचं बेसिकली तुम्हाला स्पेशली मी सिरियलचं सांगते. एखादी स्क्रिप्ट आली तर आपल्याला ती पटकन वाचून लगेच सीन रेडी असतो, शॉर्ट रेडी असतो, तर त्याच्यासाठी आपल्याला
जायचं असतं. मग वक्तृत्व स्पर्धांचा इथे याच्यामुळे उपयोग होतो की आपलं पाठांतर चोख असतं वक्तृत्व स्पर्धेमुळे. सो आपल्याला कुठलं वाक्य कुठे कसं फिरवायचं, कंटेंट तोच ठेवून हे आपल्याला पटकन कळतं. सो वक्तृत्व स्पर्धांचा खूप उपयोग होतो. हाय, तुझा टर्निंग पॉईंट कोणता? अभिनय क्षेत्रातला? हो, मी आत्ता म्हणाले ना की मी जी एकांकिका केली होती खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड, हाच माझा टर्निंग पॉईंट होता अभिनय क्षेत्रातला. वक्तृत्वात पहिली स्पर्धा कोणती जिंकली? वक्तृत्वातली पहिली स्पर्धा मी लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरासाठी केली होती, जेव्हा मी 7वीत होते. ती स्पर्धा मी जिंकली होते. आणि राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा पहिली मी मृणाल हेगशेट्टे आणि राजापूरला एक स्पर्धा असते ओणी या गावची, जे काही आता वक्ते इथे बघत असतील तर त्यांना माहिती आहे. सो ती स्पर्धा मी जिंकली होती. औरंगाबादला एक प्रयोग बघितला मी खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड. येस, पण आम्ही औरंगाबादला मी खरं तर प्रयोग केला नव्हता. कदाचित दुसऱ्या टीमने केला असेल तर तो तुम्ही प्रयोग पाहिला असेल. आणि आता जे खूप जणांचे असे प्रश्न असतात की नव्याने जे अभिनय क्षेत्रात येतात किंवा गावाकडची मुलं असतात की त्यांना अभिनय क्षेत्रात येण्याची इच्छा असते, तर त्यांच्यासाठी काय मार्गदर्शन? तर मी त्यांना सुद्धा एक एवढंच सांगेन की अभिनय क्षेत्रात तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही आधी थिएटर जॉईन करा, तुम्ही नाटक करा, तुम्ही एकांकिका करा. हे मी नक्की सांगेन, कारण अभिनय क्षेत्राचा बेस हा नाटक आणि एकांकिका आहे. सो आपल्याला पहिल्यांदाच सगळं मिळालं. मला असं वाटलं होतं की मी मुंबईला जाईन, मला एखादी सिरियल मिळेल आणि मी ती सिरियल करेन, तर असं नसतं. खरं तर या सगळ्याचा बेस हा थिएटर आहे. म्हणजे नाटक असेल, एकांकिका असेल तर तुम्ही आणि खूप ठिकाणी थिएटर ग्रुप आहेत. म्हणजे मी जेव्हा एकांकिका स्पर्धा करत होते, म्हणजे गेल्या वर्षीपर्यंत अगदी मी करत होते, मी खारुताईचा ड्रामॅटिक वीकेंड नंतर मी बिफोर द लाईन ही एकांकिका स्पर्धा केली, तर त्या एकांकिकेला सुद्धा खूप प्रतिसाद मिळाला. अहमदनगर महाकरंडक असेल, रंगभूमी करंडक असेल, मुंबईतल्या खूप साऱ्या स्पर्धा या आम्ही जिंकल्या. सो खूप ठिकाणहून ग्रुप येतात. म्हणजे आम्हाला असं नाही आहे की मुंबई आणि पुणे या ठिकाणचीच मुलं खूप चांगल्या एकांकिका सादर करतात. इवन अहमदनगर असेल, औरंगाबाद असेल, सोलापूरची मुलं, सांगली, सातारा इकडचे खूप चांगले ग्रुप आहेत की उत्तम एकांकिका सादर करतात. स्क्रिप्ट खूप छान लिहितात, डिरेक्शन खूप छान असतं या मुलांचं. खूप चांगला निर्णय घेतला अभिनय क्षेत्रात येण्याचा, असं संदीप दादा म्हणत आहेत. हो, खरं तर असं काही खूप आधीपासून ठरवलं नव्हतं, कारण आपल्याला शाळेत असताना वाटायचं की आपल्याला काहीतरी वेगळं करिअर करायचं आहे, कॉलेजला असताना वाटायचं की आपल्याला काही वेगळं करिअर करायचं आहे. पण मला खूप फॉर्च्युनेटली खरं तर TYला असताना मला ठरलं की नाही, आता आपल्याला पुढचा रस्ता हा आहे, सो त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. वक्तृत्व स्पर्धा करत असताना एखाद्या स्पर्धेत नंबर आला नाही म्हणून परीक्षकांसोबत किंवा संयोजकांसोबत वाद झाला आहे का, असं नागसेनजी म्हणतात. खरं तर मला वाद करण्याची कधी वेळ आली नाही, कारण जेव्हा माझा नंबर नाही आला उत्तम बोलून सुद्धा, तर तेव्हा माझ्या बाजूने माझेच जे काही सहकारी होते तेच भांडलेले आहेत की ठीक आहे, आमचा नंबर नाही आला आम्ही मान्य करतो, पण साक्षी खूप चांगलं बोलली होती, तिचा नंबर का नाही आला. सो ही आपल्यासाठी पोचपावती असते की तिथे नंबर नाही आला, पण बाकीच्या प्रेक्षकांना, जे बाकीचे वक्ते श्रोते होते, त्यांना कळलेलं आहे की आपण खूप चांगलं बोललोय, त्याच्यामुळे आपण जिंकलो. आणि असं मोस्टली कधी झालं नाही की नंबर नाही आला, असं एखाद दुसऱ्या वेळेला झालं असेल, पण शक्यतो नाही झालंय असं. ताई तुम्हाला खूप खूप यश मिळो. थँक्यू सो मच कार्तिक दादा. विजयजींचं म्हणणं आहे की मी एक थिएटर प्रेमी आहे, आणि थिएटर प्रेमी तुम्ही असायलाच पाहिजे. मी मगाशीच म्हणाले त्याप्रमाणे की वक्तृत्व आणि अभिनयाची हीच सांगड घालता येईल की आपलं पाठांतर चोख असतं, जे आपल्याला थिएटरसाठी लागतं. एकांकिका असेल, नाटक असेल, पुढे सिरियल, फिल्म जे काही आपण करतो, तर आपल्याला एक कॉन्फिडन्स येतो ना, आपण बाहेरच्या जगात पोर्ट्रे करताना आपण तसं करतो. त्यामुळे वक्तृत्व हे खूप महत्त्वाचं आहे. आणि वक्ता जसं सहस्त्रेषु, आपल्याला कुणाकडून वक्तृत्व शिकता येत नाही, ते स्वतःला अवगत असावं लागतं. पुढे यातच करिअर करणार का? हो, यातच करिअर करणार आहे. नवोदित कलाकारांसाठी काय सांगाल, कशी वाटचाल असावी? हो, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला जितकं खरं तर या क्षेत्रात येण्यासाठी ना तुमच्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे. तुम्ही एक पेशंट असणं गरजेचं आहे, आणि कुठेही राहण्याची, काही खाण्याची, कुठेही झोपण्याची खरं तर तुमची तयारी असली पाहिजे, तर तुम्ही या क्षेत्रात प्रवेश करू शकता असं मला वाटतं.
कारण मी सुद्धा खूप स्ट्रगल केला आहे. मला आधी वाटलेलं की ठीक आहे, आपण एखादी दुसरी ऑडिशन द्यायची, आपल्याला एखादी फिल्म मिळेल, आपल्याला एखादी सिरियल मिळेल. नाही, आपल्याला प्रत्येक दिवशी प्रत्येक क्षणाला रोज स्वतःला सिद्ध करावं लागतं. खूप चांगले चांगले ॲक्टर्स आहेत, पण आपल्याला आपलं वेगळेपण काय आहे हे दाखवायला लागतं. सो नवोदित कलाकारांसाठी मी हेच सांगेन की तुमचं वाचन तुम्ही चांगलं ठेवा. तुम्हाला सगळ्या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. तुम्ही थिएटर जॉईन करा. आणि ऑडिशन, खरं तर खूप ऑडिशन दिल्या मी ऑडिशनच्या बाबतीत सांगेन. काही प्रोजेक्ट असेही होते की काही प्रोजेक्ट खूप हिट झाले, पण काही प्रोजेक्ट असेही होते की खूप सारं यश त्या प्रोजेक्ट्समधून मिळालं नाही, पण अनुभव मिळाला. सगळ्याच प्रोजेक्ट आपले हिट होतील असं आपण सांगू नाही शकत. म्हणजे अगबाई सासूबाईमध्ये तुम्ही मला बघितलं असेल, मी ट्रॅव्हल गाईडची भूमिका केली होती. राजस्थानला जे शूट झालं होतं, ज्यामध्ये माझं नाव प्रीताली होतं. तर ही भूमिका करत असताना ही लहान भूमिका होती, पण ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि ती फेमस झाली भूमिका. पण काही असंही आहे की काही मोठ्या भूमिका होत्या, त्या गाजल्या नाहीत, पण ठीक आहे, अनुभव मिळाला की त्या लोकांसोबत काम करण्याची एक संधी मिळाली. काजल म्हणते की तुझं साक्षी ताई मी जवळून पाहिलं आहे, तुला लाईव्ह पाहताना खूप छान वाटतंय. थँक्यू सो मच. तुझा प्रवास, मी असं तिला म्हणायचं की तुझा प्रवास, हो काजल माझी खूप चांगली मैत्रीण आहे आणि तिच्यामुळेच आज मी तुम्हा सगळ्यांशी संवाद साधू शकते, मी तुम्हा सगळ्यांशी बोलू शकते. आणि तुम्हाला मी यातला एक गमतीदार किस्सा सांगेन. खरं तर माझ्या एकांकिकेमधला, बिफोर द लाईन मी ही एकांकिका करत होते आणि आमचा एक प्रयोग होता. आणि माझं एक सीन असायचा की माझ्या हातात मोबाईल असायचा आणि ब्लॅकआउटमध्ये मला पटकन उठून त्या बीनबॅगवर बसायचं असायचं. सो माझा मोबाईल बेडवर राहिला. ब्लॅकआउटसाठी मी विंगेमध्ये गेले आणि परत येताना मला मोबाईल मिळेच ना. म्हणजे जवळजवळ मी 2-3 मिनटं शोधते. आणि जो आमचे लाईट्स ऑपरेट करत होता, यश नवले नाव आहे, ज्याने एकांकिका डिरेक्टसुद्धा केलेली आहे बिफोर द लाईन, सो त्याने थांबवून ठेवले लाईट. कारण त्याने जर ओपन केले लाईट तर दिसणार की माझ्या हातात मोबाईलच नाही आणि मी नुसते हेडफोन्स लावून बसूच नाही शकत. मी 3-4 मिनटं शोधते मोबाईल कुठे. फायनली मोबाईल मिळाला आणि मग मी तो मोबाईल घेऊन बसले. म्हणजे हा अलर्टनेस, हा इतकं शार्प असणं खूप गरजेचं आहे. मग पुढच्या प्रयोगापासून एकांकिकेच्या मी 2 मोबाईल घ्यायचे. मी एक मोबाईल बेडवर ठेवायचा आणि एक मोबाईल बीनबॅगमध्ये किंवा माझ्या पॅकेटमध्ये ठेवायचा, म्हणजे तो पटकन मिळायचा. सो आपल्याला खूप अलर्ट राहणं गरजेचं असतं. लक्षात राहिलेली स्पर्धा कोणती? हाय इरफान. लक्षात राहिलेली वक्तृत्व स्पर्धा म्हणत असशील तर लक्षात राहिलेली वक्तृत्व स्पर्धा अशा खूप आहेत. म्हणजे सुवर्णगाथा 50 शरद पवारांची जी स्पर्धा जिंकली होती ती आहे. स्वच्छता मित्र करंडक वक्तृत्व स्पर्धा आहे. आणि उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा, मी खरं तर अजूनही उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धांना खूप घाबरते, पण स्वच्छता मित्र करंडक ही स्पर्धा, मी उत्स्फूर्त स्पर्धेत सुद्धा खूप चांगलं बोलले होते पहिल्यांदा, कारण भीती वाटते उत्स्फूर्त असेल तर, पण ती एक लक्षात राहिलेली स्पर्धा आहे. आम्ही लातूरहून पाहतोय. नमस्कार सुनील दादा, नमस्कार. तुम्ही खरंच खूप प्रेम देताय या लाईव्ह सेशनला, इवन अवनी या कॅरेक्टरला सुद्धा. आणि ह्याची एकांकिका स्पर्धा म्हणत असशील लक्षात राहिलेली तर अहमदनगर महाकरंडक, जेव्हा बिफोर द लाईन ही एकांकिका केली होती. आणि खरोताईचा ड्रामॅटिक वीकेंड ही एकांकिका सुद्धा अहमदनगर महाकरंडक साठी केली होती. तुमची शेवटची स्पर्धा कोणती? अच्छा, वक्तृत्व स्पर्धा शेवटची का? शेवटची वक्तृत्व स्पर्धा टीवायला असतानाच मी केली होती, पण हो टीवायला असताना आय थिंक स्वच्छता मित्र हीच माझी शेवटची वक्तृत्व स्पर्धा होती. नाही, टीवाय नंतर मी एकदा केली होती, शब्दवेध प्रतिष्ठानचीच केली होती अहमदनगरला. ती वक्तृत्व स्पर्धा माझी शेवटची होती. त्यानंतर मी नाही केली कुठलीच. तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आभार, शुभेच्छा. थँक्यू सो मच. आपण काही कमेंट्स घेऊया. मगासपासून खूप वरती गेल्यात कमेंट्स. ताई, वक्तृत्वाला करिअरचा ऑप्शन म्हणून आपण पाहू शकतो का? हो, खरं तर हे डिपेंड्स करतं, कारण मी करिअरचा ऑप्शन म्हणून नाही पाहिला, पण वक्तृत्व स्पर्धांमुळे
जी काही पुंजी जमा झाली होती, जे काही पैसे जमा झाले होते, तर ते माझ्या शिक्षणासाठी किंवा काही गोष्टींसाठी खरंच खूप उपयोगी पडले. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, जर आपली स्वतःची कला जर आपल्या पोटापाण्याच्या उपयोगाला पडत नसेल, तर ती कला काहीच कामाची नाही. सो वक्तृत्व स्पर्धेला पाहू शकतो आपण. म्हणजे माझे काही असे मित्रमैत्रिणी आहेत की ज्यांनी स्वतःच्या अकॅडमी ओपन केल्यात. सो पाहू शकतो आपण, नाही असं नाही आहे. नमस्कार मॅडम, तुम्ही गणपत धगे सर म्हणतायत की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही ज्या स्तरावर आहात तिथे समाधानी आहात की अजून काही मिळवायचं आहे, तुमचं लक्ष काय? खरंच खूप चांगला प्रश्न विचारलात. खरं तर माणसाने, मला असं वाटतं की कधी समाधानी असू नये. कारण जर आपण ज्या वेळेला आपण समाधानी आहोत असं आपण समजतो, तर त्यावेळेला आपले प्रयत्न करण्याची ताकद संपते, आपण प्रयत्न करणं थांबवतो. त्यामुळे कुठल्याही लेवलला गेले, मी कितीही सेटल झाले, तरी मी असं म्हणणार नाही की येस मी आता सेटल्ड आहे किंवा मी आता परफेक्ट आहे. नाही, नेहमीच काहीतरी करण्याची, काहीतरी नवीन शिकण्याची आयुष्यभर माझी इच्छा असेल. आणि फेम तर आपल्याला मिळत राहतं, पण एक उत्तम अभिनेत्री मला बनायचं आहे. आणि ते झाल्यानंतर तुम्हाला सहज फेम मिळतं. ते काही वेगळं त्याच्यासाठी करावं लागत नाही खरं तर. उत्स्फूर्ताच्या बाबतीत सेम. हो, खूप जणांचं उत्स्फूर्ताच्या बाबतीत खरं तर होतं. कारण 3 मिनिटं एकतर वेळ असतो आणि तुम्हाला ती चिठ्ठी 2 काढून की पटकन पाहून आपल्याला बोलायचं असतं, की आपल्याला ते 3 मिनिटं म्हणजे 3-4 तासांसारखे वाटतात लिटरली. सो जे उत्तम उत्स्फूर्त बोलतात त्यांना खरंच हॅट्स ऑफ माझ्याकडून. पण मला अजूनही खूप उत्स्फूर्ताची भीती वाटते. आणि हे सध्या सगळंच बंद आहे, लॉकडाऊनमध्ये आहोत आपण. आणि काय होतं, आता मी अगबाई सासूबाईचं जे शूट केलं ते राजस्थानला शूट झालं आमचं कम्प्लीट. सो त्यावेळेची सिच्युएशन वेगळी होती. आम्ही फ्लाईटने गेलो, तिथे लोकल बसेस केल्या, लोकल कार्स जे काही असेल. पण आत्ता सिच्युएशन अशी आहे की काही सिरियल सोडल्या, मोजक्या सिरियल किंवा सोडल्या, तर खूप साऱ्या सिरियल किंवा फिल्म्स म्हणजे चित्रपटांचं शूटिंग हे बाहेर असतं, मुंबईच्या बाहेर असतं. आपल्याला महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा काही वेळेला शूट असतं. सो जाताना आपल्याला एखादी बस किंवा असं पब्लिक ट्रान्सपोर्टने जावं लागतं. सो आपल्याला शक्य तेवढं सोशल डिस्टन्सिंग पाळणं त्यावेळेला शक्य होणार नाही आता या सिच्युएशनला. तर मला असं वाटतं की सगळ्यांचाच विचार करून ही शूटिंग जर इथल्या इथे झाली तर सगळ्यांनाच ते बेनिफिट होईल. आणि येत्या काळात थिएटर करायला आवडेल का? हो, नक्की आवडेल. का नाही, थिएटर करायला कधीही आवडेल. कारण तो पाय आहे, तिथूनच मी वरती आली आहे. तर थिएटर करायला मला नक्कीच आवडणार. आणि मी हे सांगेन की सगळ्यांनी आयुष्यात एकदा तरी थिएटर करा. तो अनुभव खूप वेगळा असतो. थिएटरमध्ये गेल्यानंतर आपण एक प्रोसेस असते ती. सो तो खूपच वेगळा अनुभव असतो. मी नक्की सांगेन तुम्ही थिएटर करा. आणि वक्तृत्व स्पर्धेतले अजून अनुभव खूप आहेत. म्हणजे 5 वर्ष वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काही साधी गोष्ट नसते. त्यात सगळी भर फिरावं लागतं. म्हणजे मला आठवतं की असा थ्रोबॅक केला तर मला आठवतंय, आई जवळजवळ रात्रभर बसून माझी स्क्रिप्ट लिहायची. आई पप्पा रात्र जागवायचे. मग ती एक वक्तृत्व स्पर्धेची पण एक प्रोसेस असते. आपल्याला एखादा विषय मिळाल्यानंतर तुम्हाला एका विषयासाठी जवळजवळ 7 ते 8 पुस्तकं, 5 ते 7 मिनिटांच्या भाषणासाठी फक्त 5 ते 7 पुस्तकं, काही लेख, न्यूजपेपर असेल, हे सगळं चाळावं लागतं. तेव्हा एखादा विषय हा तयार होतो. सो एवढी सगळी प्रोसेस असते आणि वाचन खूप करावं लागतं. सो हे सगळं डिपार्टमेंट आईकडे होतं गेली 5 वर्ष. तर ते आईने सांभाळलेलं आहे. ताई, तुम्ही खूप छान बोलता आणि खूप छान विचार आहेत. थँक्यू सो मच. आणि खरं तर तुम्ही छान प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे मला चांगली उत्तरं देता येत आहेत. हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याचा विचार आहे का? हो, नक्कीच. का नाही. मराठीबरोबर हिंदीमध्ये जाण्याचा सुद्धा तितकाच विचार आहे माझा. आणि हो, थिएटर मी मगाशी म्हणाले थिएटर करायला आवडेलच, नक्की आवडेल. हो, सगळे खूप हाय, हॅलो, नमस्कार म्हणतात. येस, सगळ्यांना नमस्कार. मी पुन्हा एकदा करते हाय, नमस्कार. आणि
तुमच्याशी बोलून आज खूप छान वाटते, कारण याआधी एक सेशन ठेवलं होतं महती फाउंडेशनने, पण काही कारणास्तव मला ते जॉईन करता आलं नाही. तर त्याच्यासाठी सुद्धा मी दिलगिरी व्यक्त करते, कारण तुम्ही सगळे वाट पाहत असणार आणि मला जॉईन करता आलं नाही. ते काही काही कारणं होती त्याच्यामुळे. सो त्यासाठी सुद्धा खरंच खूप सॉरी. तुमचे आदर्श कोणते आणि तुम्ही कोणकोणत्या माध्यमातून ज्ञान प्राप्त करता ते थोडक्यात सांग. हो, नक्कीच नक्कीच नक्कीच. मला अभिनय क्षेत्रातलं मी नसिरुद्दीन शहा, खरंच यांना मी माझं एक त्यांना बघून मी इन्स्पायर्ड होते. त्यात ते इन्स्पिरेशन आहेत. आणि आपल्याकडे आता सध्या लॉकडाऊनमध्ये ना असं लोकांचं झालं की आता काय करायचं. माझंही असं झालं होतं सुरुवातीला, की आता आपल्याला खूप दिवस, खरं तर सुरुवातीलाच कळलं होतं आपल्याला, माहिती नाही की 2 महिने 3 महिने 4 महिने राहायचं आहे. सो कसं, म्हणजे खूप त्रास झाला होता सुरुवातीला, चिडचिड व्हायची. पण नंतर अशी स्वतःची समजूत घालून घेतली की नाही, आता आपल्याला हे राहायला लागणार आहे शांत. आपल्याकडे पेशन्स असणं गरजेचं आहे, पण पेशंट असणं गरजेचं आहे खूप. सो ही मनाची समजूत घातली. मग जे मिळेल ते वाचू लागले, जे मिळेल ते पाहू लागले. मग मी खूप साऱ्या सिरीज पाहिल्या, वेब सिरीज पाहिल्या, खूप साऱ्या फिल्म्स पाहिल्या, ज्या मी राहून गेल्या होत्या पाहायच्या. मग माझी सगळ्यात, मी आत्ता पाहिल्यापैकी आणि सगळ्यात माझी आवडती फिल्म कास्ट अवे ही फिल्म. तुमच्याकडे जर थोप TV ॲप असेल तर तुम्ही त्या ॲपवर जाऊन नक्की बघा. ती फिल्म आहे कास्ट अवे, आणि बऱ्याच ठिकाणी ती अवेलेबल आहे. जी हिंदी डब पण आहे, ती इंग्लिश मूवी आहे, पण हिंदी डबसुद्धा आहे. तर या काही फिल्म्स आहेत ना, जर तुम्ही स्ट्रगल करत असाल, जर तुम्हाला स्ट्रगल माहिती असेल, तर तुम्हाला कास्ट अवे ही फिल्म खूप आवडेल. तुम्ही नक्की बघा ती फिल्म. आणि नेटफ्लिक्स आहे, ॲमेझॉन प्राईम आहे, MX प्लेअर तर फ्री आहे. आणि ही बाकी चॅनल जी आहेत ती रिजनेबल अमाऊंटमध्ये आहेत, जी आपण पे करू शकतो. सो इथून आपल्याला खूप ज्ञान मिळतं. माझं आवडतं नाटक आहे सखाराम बाइंडर. जुनं सखाराम बाइंडर, जे सोनाली कुलकर्णी, त्यानंतर चिन्मयी सुमित, सयाजी शिंदे या सगळ्यांनी केलं होतं. ते सखाराम बाइंडर हे माझं खूप आवडतं नाटक आहे. आणि आत्ता सध्या चालू होतं ते संगीत देवबाभळी, हे सुद्धा नाटक मला खूप आवडतं. जर लॉकडाऊन संपल्यानंतर त्याचे प्रयोग लागले तर नक्की बघा. सखाराम बाइंडर तर यूट्यूबवर आहेच नाटक, ते तुम्ही पाहू शकता. साक्षीताई, तुझ्या संघर्षाबद्दल काय सांगशील? खरं तर ना, इथून जेव्हा मी अभिनय क्षेत्राचं सांगेन, मी इथून जेव्हा मुंबईला गेले चिपळूणवरून, तर तेव्हा मी ठरवलं होतं की मला या क्षेत्रात करिअर करायचं आहे, पण आपल्याकडे सध्या काही नाही आहे. सो मी चिपळूणला असतानाच, लास्ट इयरला असताना 2017 मार्च माझी एक्झाम संपली आणि तेव्हा मी मुंबईला गेले. तर काहीच नव्हतं माझ्याकडे, म्हणजे काही बेसच नाही. सो मला एक जॉब मिळाला होता, जो मी ऑनलाईन इंटरव्ह्यू दिला होता, त्याच्यावरून तो जॉब मला मिळाला होता. सो मला माहिती होतं की मला हा जॉब मिळालेला आहे. मग तिथे गेले, काही 3-4 दिवस फॅमिली फ्रेंड्सकडे राहिलो आम्ही. पण दुसऱ्यांकडे शेवटी किती दिवस राहणार ना. मग आम्ही रूम शोधली आणि मग मी PG राहायला लागले. मी 3-4 महिने तो जॉब केला आणि मग आई आली. कंप्लीट 1 वर्ष माझी आई, माझी बहीण माझ्यासोबत राहत होती. तोपर्यंत पप्पा इकडे चिपळूणलाच होते. सो ते 1 वर्ष खूप खडतर गेलं. मी जॉब सोडून बसलेले नंतर, कारण आपल्या डोक्यात तो किडा असतो की नाही, मला अभिनय क्षेत्रातच करिअर करायचं आहे. सो मी जॉबसुद्धा सोडून बसलेले. मग त्या काळात काहीच नव्हतं हातात. तर ते सगळं सोडल्यानंतर पुन्हा आता नव्याने सुरुवात करायची. मी छोटी छोटी कामं करत होते. एखादं कुठेतरी नाटकात रोल, ज्यातून काही पैसे मिळत होते, काही पैसे मिळतही नव्हते. मग तिथून मी एक फिल्म केली. जेव्हा मी TYला होते तेव्हा रोहन मापुसकर, ज्याने कास्ट केलेली फिल्म होती, आणि आदित्य सरपोतदार याने डिरेक्ट केलेली फिल्म होती, ती एक फिल्म केली. मग त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर मन उधाण वारा किंवा खटला बिडला, परेश मोकाशीजींची फिल्म, जी पुणे फेस्टिवलला सिलेक्ट झाली होती, ही फिल्म्स केली. म्हणजे असे लहान लहान रोलसुद्धा मी खूप केले. आणि ते वर्ष खरं तर खूप कठीण होतं, कारण आई एकटीच जॉब करत होती, मी जॉबलेस होते. मग आईने चिपळूणला येण्याचा निर्णय घेतला आणि तेव्हा मग मी पुन्हा जॉब केला. परत मग एक वर्ष वगैरे जॉब केला मी आणि नंतर सोडून दिला जॉब. कारण ज्याच्यात आपलं मन नाही रमत ना, जे आपल्याला मनापासून वाटत नाही ना, ते खरंच करू नका. आणि तुम्हाला का वाटेल की साक्षी असं बोलते की मग पैशांचं काय आहे, हे मी खूप अनुभवलं आहे पैशांच्या बाबतीत, की आपल्याकडे पैसे नसतात, आपल्याला काही खाण्याची, कुठेही राहण्याची तयारी असली पाहिजे. मी सुरुवातीला म्हणाले त्याप्रमाणे या क्षेत्रात यायचं असेल तर मग हे सगळं खूप अनुभवलं आहे. कारण आपण जेव्हा मुंबईला मी जेव्हा गेले तेव्हा आपल्याला खरं तर
ते सगळं नवीन असतं, आपल्याला काहीच माहिती नसतं. इवन मला आता मी सगळं सांगू शकते, पण त्यावेळेला जेव्हा मी 3 वर्षांपूर्वी गेले तर त्यावेळेला खरोखर मला नव्हतं तितकं माहिती की ट्रेनच्या बाबतीत असेल की कुठल्या प्लॅटफॉर्मवर कुठली ट्रेन येईल किंवा काही ही खूप बेंधळेपणा असतो आपल्यामध्ये. सो आपल्याला नसतं माहिती या गोष्टी. मग मी इंडिकेटर डाउनलोड करून घेतला. या खूप साऱ्या बारीक बारीक गोष्टी असतात, तर आता सगळ्या गोष्टी मी इथे नाही सांगू शकत खरं तर. तो काळ आणि आजचा काळ, काजल म्हणते की तो काळ आणि आजचा काळ, काय सांगशील मागे वळून पाहिल्यानंतर काय वाटतं? खरंच मी जेव्हा मागे वळून पाहते तेव्हा असं वाटतं की त्यावेळेला जर मला एखादी सिरियल मिळाली असती किंवा त्यावेळेला जर मला एखादा मोठा चित्रपट मिळाला असता तर या सगळ्या गोष्टींची मला जाणीव कधीच झाली नसती. आत्ता जेवढा आनंद होतो, आत्ता जेवढं थोडंसं स्वतःबद्दल प्राऊड फिलिंग होतं, तर त्यावेळेला मला ते कधीच वाटलं नसतं. सो तुम्हाला असं वाटतं की नाही मला ही आत्ता का नाही गोष्ट मिळाली, माझ्याकडून ही गोष्ट का नाही घडली किंवा माझ्या बाबतीत हेच का नाही चांगलं घडलं? खरं तर ज्या वेळेला जी गोष्ट घडते ती त्यावेळेला परफेक्ट गोष्ट असते. माझा डेस्टिनीवर खूप विश्वास आहे. सो आत्ता मला 3 वर्षांच्या स्ट्रगलनंतर आत्ता मला सिरियल मिळाली, तर त्याचा मला आत्ता आनंद खूप जास्त आहे. विजयजींचं म्हणणं आहे की सखारामचे काही प्रयोग केले मी, मोठा अनुभव चंपाच्या बाबतीत काय बापरे हो सखारामचे तुम्ही प्रयोग केले तर आता काय काय बोलणार मी. म्हणजे मग ते कॅरेक्टरच एक इतकं सुंदर कॅरेक्टर आहे ना की खूप सुंदर कॅरेक्टर. ते असं एक्सप्लेन नाही करू शकत खरं तर त्या कॅरेक्टर. आणि त्यानंतर मुक्ता बर्वे यांनी सुद्धा सखाराम बाइंडर हे नाटक केलं, रंगमंच कामगारांसाठी प्रयोग केले होते. ते सुद्धा प्रयोग खूप सुंदर केले होते. धन्यवाद साक्षीताई. ओळख आहे ना? हो ऋषभ, का नाही. मी वक्तृत्वातल्या सगळ्या लोकांना ओळखते, सगळ्या वक्त्यांना ओळखते, इव्हन सगळ्या श्रोत्यांना सुद्धा ओळखते. सो मी सगळ्यांना ओळखते. तुम्ही असं समजू नका मी तुम्हाला विसरून गेलेली आहे, असं अजिबात काही नाही आहे. काही कारणास्तव मेसेज कॉल करायला मिळत नसतील, पण मी खूप ओळखते सगळ्यांना. इरफानचं म्हणणं आहे संघर्ष बघितला आहे, अजूनही बघतोय. हो नक्कीच. आणि खरं तर ना तुम्ही मला असं वाटतं की तुम्ही नेहमी संघर्ष करावा. कुठल्याही लेवलला गेल्यानंतर मला असं वाटलं नाही पाहिजे की मी सेटल्ड झाली, आपले प्रयत्न थांबून जातात. नेहमी संघर्ष करावा. माणसाने नेहमी बिझी असणं गरजेचं आहे, असं मला तरी वाटतं. कमी एजमध्ये आपले विचार खूप छान आहेत, आयुष्याबद्दल आपली कॉन्सेप्ट्स फार क्लिअर आहेत, भविष्यात आपण 100% यशस्वी होणार, असं संदीप दादांचं म्हणणं आहे. थँक्यू सो मच. कारण माझं एकच म्हणणं असेल की परिस्थिती आपल्याला सगळं शिकवते. परिस्थितीवर तुम्ही काही वेळेला असं असतं की परिस्थिती आपल्या हातात नसते, पण परिस्थितीमध्ये कसं वागावं हे नक्कीच आपल्या हातात असतं. सो आपण परिस्थितीशी तसं डील करू शकतो. आणि माझ्या घरातले संस्कार असे आहेत की माझ्या आईकडून, माझ्या पप्पांकडून मी हे खूप शिकते की कुठलीही परिस्थिती असेल, आपण कितीही 10 वेळा खाली आपटलो तर तितक्याच जोरात आपली उठण्याची तयारी असली पाहिजे. माझं पण असंच आहे की मी कितीही मला एखादी गोष्ट नाही मिळाली तर मला पुन्हा ती कशी मिळेल हा माग माझा असतो. 10 वेळा जरी खाली आपण गेलो, जमीनदोस्त झालो, तरी पण नाही मला उठायचंय, मला ते करायचंय, मला ते मिळवायचंय, ही एक आपल्यामध्ये चढचढ असणं गरजेचं आहे. मुंबईने खूप अनुभव दिले आहेत. एखादी मुंबईची आठवण कोणती सांगशील? एखादी मुंबईची आठवण, हो खूप अनुभव दिलेच आहेत मुंबईने, अशा खूप आठवणी आहेत. कुठली आठवण? मी जेव्हा पहिला जो माझा जॉब होता, मी एकीकडे जॉब करायचे, न्यू पनवेलला जॉब करायचे, आणि एके दिवशी असं झालं की नागपंचमी होती आणि जॉबमध्ये काही क्लॅशेस चालू होते की आपले विचार ना, आपण वक्तृत्वात असू, आपण इंडस्ट्रीमध्ये काम करत असू तर आपले विचार काही लोकांपेक्षा खूप वेगळे असतात, जे आपले विचार काही लोकांना पटत नाही. त्याच्यामुळे खूप लोक अशी असतात की आपल्या विचारांना मारण्याचे प्रयत्न करत असतात. तर एक दिवस असा होता की मी जॉब सोडून आले आणि नागपंचमी होती त्या दिवशी, आणि आई म्हणाली की का लवकर आलीस? म्हटलं मी आता सोडला आहे जॉब. सो ती वेळ अशी होती की मी जॉबलेस आहे, आईसुद्धा, म्हणजे आईने तेव्हा जॉब केलाच नव्हता, आणि मग आता काय करायचं? सो हे सगळ्यांना खूप टेन्शन होतं. आणि
तो क्षण, ती मोमेंट खूपच कठीण होती. आणि मग आईने दुसऱ्या दिवशीपासूनच खरं तर जॉब जॉईन केला होता. हा एक मोठा वर्स्ट असं म्हणणार नाही, पण हा एक अनुभव आहे, आठवण आहे ही एक. असं नाही आहे की आठवणी काही चांगल्याच असाव्यात, काही वाईट आठवणी सुद्धा असू शकतात आपल्याकडे. मस्त विचार, थँक्यू. आणि माझे पप्पा इकडे चिपळूणला होते. आम्ही जेव्हा मुंबईत गेलो होतो, आणि मुंबईत आम्ही तिघी जणी होतो, आणि तिघी फक्त लेडीजने तिघी जणी राहणं ही साधी गोष्ट नसते खरं तर. सो आम्ही तिघीच मुंबईत राहत होतो, तिघी स्ट्रगल करत होतो. आणि माझा जॉब सुटल्यानंतर मी काही छोटी मोठी कामं करत होते, तेव्हा आई दिवस रात्र जॉब करत होती. पण ती असं कधीच म्हणाली नाही मला टेन्शन येईल म्हणून की आता बाद झालं तुझं वगैरे. तिने खूप या क्षेत्रामध्ये असताना आपल्या आई वडिलांचा आपल्याला सपोर्ट असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. सो ते माझ्यासाठी स्ट्रॉंग पिलर्स आहेत. सो ते त्यावेळेला स्ट्रॉंग होते, अजूनही आहेत, म्हणून मी आता काम करू शकते. खरं तर खूप छान ताई, तुम्ही खूप छान बोलता, त्याच्यामुळे आम्हा नवख्या वक्त्यांना, कलाकारांना मोलाचं मार्गदर्शन मिळालं. नक्कीच नक्कीच, तुझ्या संघर्षाला तोड नाही. थँक्यू सो मच काजल. ताई, तू संघर्ष करत असताना तुझी बदनामी झाली असेल तर त्यावर तू कसा मात केला त्याबद्दल सांग. ओळख आहे ते? नाही, बदनामी असं नाही, असं कधी मोस्टली झालेलं नाहीये, नाही झालंय. हो, आई माझी काम करते आता. नेक्स्ट लाईव्ह सेशनला तिला सुद्धा जॉईन करेन मी. परिस्थितीचं जिवंत उदाहरण द्यायचं झालं तर बाबासाहेब तसेच तमाम असंख्य गोरगरीब एक युवती महाराष्ट्रात आहेत. आपण खूप अनुभव संपन्न व्यक्त होत आहात आपण मॅम. थँक्यू. हो, आपल्याला ना नेहमी असं वाटतं की मी खूप फ्रस्ट्रेट आहे, किंवा माझ्यावर खूप काही ओझं आहे, किंवा मी खूप अनुभवती आहे, माझ्याकडेच सगळं काही दुःख आहे, असं आपल्याला नेहमी वाटतं. पण आपण समोरच्याचं जेव्हा, किंवा आपल्याला असं वाटतं की माझं गाठोडं खूप जड आहे, पण आपण जेव्हा समोरच्याचं गाठोडं उचलतो ना, तर तेव्हा ते खूप जड असतं आपल्यापेक्षाही. तेव्हा आपल्याला आपल्या दुःखांची किंमत कळते की नाही, आपल्याकडे काही नाही, आपण ह्या छोट्या छोट्या गोष्टींवरून त्रस्त आहोत, आपण खूप काही करू शकतो. सो ही एक जाणीव होणं गरजेचं आहे की आपल्याकडे कितीही दुःख असलं ना, तरी यावर मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे आपल्याला कुठली परिस्थिती येईल हे आपण नाही सांगू शकत, पण त्याच्यावर मात कशी करायची, ती कशी हाताळायची, हे तर निश्चितच आपल्या हातात आहे ना. नाटक क्षेत्रात काम करत असताना कोणत्या बाबी महत्त्वाच्या ठरतात? मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे तुम्हाला एक उत्तम तुम्ही वक्ता असणं, उत्तम तुम्ही गुड लिस्नर असणं तुम्ही आवश्यक आहे. तुमचं वाचन असणं खूप आवश्यक आहे. नाटक क्षेत्रात काम करताना तुम्ही खूप अलर्ट असणं गरजेचं आहे, तुम्ही शार्प असणं गरजेचं आहे. आम्हाला आवडेल तुझ्यासोबत आईला लाईव्ह पाहायला. हो, ती येईल, थोड्या वेळात येईल. तिचं काम झालं की. ती सुद्धा अशी प्रिपेअर्ड नव्हती की माझी आता इतकी लाईव्ह सेशन झाली आहे, सो आता ते घरचे माझ्याकडे दुर्लक्ष करायला लागलेत की हिचं रोजच चालू आहे. काल सुद्धा 3 लाईव्ह सेशन झाली. हो, आणि मी हेच सांगेन की खूप आता आपण जेव्हा लॉकडाऊनमध्ये आहोत ना, तेव्हा खरं तर चांगल्या सोडून द्या, वाईटच गोष्टी खूप झालेल्या आहेत. म्हणजे वुमेन अब्यूस असेल, चाइल्ड अब्यूस असेल, हे खूप सारे प्रकार घडत आहेत. तर प्लीज कृपा करून असं नका ना करू. आपण सुशिक्षित सगळेच असतात, पण एक सुजाण नागरिक असणं खूप गरजेचं आहे आपण. सो महिलांना रिस्पेक्ट करूया, त्यांची काळजी घेऊया, या मारहाण नको करूया, कारण खूप प्रकरणं ऐकायला येत आहेत. तर हे सगळं असं नको करूया. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या लॉकडाऊनमध्ये आपण दुर्लक्षित झालेली एक गोष्ट म्हणजे वेश्या व्यवसाय. म्हणजे माझ्या काही जवळच्या मित्रमैत्रिणींनी मस्तानी नावाची शॉर्ट फिल्म केलेली आहे, जी वेश्या व्यवसायावर आधारित आहे. जर मला हे निश्चित मी सांगेन, जर आपल्या आजूबाजूला कुणी अशा महिला असतील, आपल्याला मदत करता येत नसेल, तर किमान NGOला जाऊन
त्यांच्यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करू शकतो. आणि तुम्ही यूट्यूबवर जाऊन मस्तानी ही शॉर्ट फिल्म नक्की बघा. कलाकाराने कुठले गुण जोपासायला हवेत? तुम्ही खूप प्रामाणिक असणं गरजेचं आहे. स्वतःशी, रंगभूमीशी खूप प्रामाणिक असणं गरजेचं आहे. गणपत दादांचं म्हणणं आहे, कधीही समाजातून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा वेगळाच असतो. तुम्ही काय सांगाल त्यांच्यासाठी? आणि तुम्हाला कधी अशा समस्यांना तोंड द्यावं लागलाय का? हो हो हो, खरं तर मी सुद्धा या क्षेत्रात आले तेव्हा खूप ठिकाणहून विरोध झाला की या क्षेत्रात, साक्षी या क्षेत्रात काम करतेय की खरंच हे क्षेत्र कसं आहे हे आम्हाला माहिती आहे. पण असं नाही आहे, इथे खूप प्युअर लोक आहेत. काही लोकांमुळे हे क्षेत्र कुठे गालबोट लागला असेल, पण सगळेच असे नाही आहेत. खूप प्युअर, खूप रोखठोक बोलणारी माणसं या क्षेत्रामध्ये आहेत. हो, या समस्यांना नक्कीच मला तोंड द्यावं लागलं, पण तिथे आपण स्टँड घेणं गरजेचं आहे की मला चुकीचं काम नाही करायचंय तर नाही करायचंय. भले मला एखादं काम कमी मिळेल, पण मला क्लीन वर्कच करायचंय, मला डट्टी वर्क नाही करायचंय. सो आपला हा स्वतःचा स्टँड असणं गरजेचं आहे. अभिनय प्रतीक दादांचं म्हणणं आहे, अभिनय क्षेत्रात दिग्दर्शक यांच्या कल्पनेच्या आधारावर कलाकाराला व्यक्त व्हावं लागतं. हो, आणि वक्तृत्वाच्या बाबतीत वक्ता हा आपल्या स्वतःच्या स्वबुद्धी प्राण्यवादातून व्यक्त होतो. तर आपण या परस्पर भिन्न दोन्ही भिन्न क्षेत्राशी कसं जुळून आलात? हो ना, हो ना. वक्तृत्वामध्ये स्वतःचे विचार असतात आणि अभिनय क्षेत्रात येस नक्कीच दिग्दर्शकांचं कल्पना क्षेत्र असतं. पण अभिनय क्षेत्रात सुद्धा मी सुरुवातीलाच म्हणाले होते की स्वतः कॉन्फिडेंट असणं गरजेचं आहे. आपण आपलं म्हणणं जर दिग्दर्शकाला पटवून दिलं, त्यांचं म्हणणं थोडंसं ऐकलं, तर याची सांगड घालता निश्चितच येऊ शकते. त्यातून काहीतरी सुवर्ण मध्य हा निघतोच. तुमचे सामाजिक योगदान काय आहे? मी आता लॉकडाऊनमधलंच सांगेन. मी कुठेही इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, व्हॉट्सॲप असेल, मी कुठेही एकही पोस्ट केली नाही. आम्ही खूप संस्थांना असेल मदत केलेली आहे. आमच्या आजूबाजूचे जे गोरगरीब असतील त्यांना अन्नधान्याची मदत केलेली आहे. अशी बऱ्यापैकी आमच्या कुटुंबाने मदत केलेली आहे. पण आम्ही हे सढळ हाताने दान केलेलं होतं. त्याच्यामुळे आणि दान म्हणण्यापेक्षा ही आपली खरं तर जबाबदारी आहे जी आम्ही पार पाडली होती. त्याच्यामुळे आम्ही कुठेही कसलीही पोस्ट केलेली नाही. त्यामुळे कुणाला माहीत नाही आहे की मी काय केलं, आणि ते मला लोकांना दाखवायचं सुद्धा नाही आहे. सो आम्ही कुठेही पोस्ट केली नाही त्याची. आपल्या बाबांबद्दल काही सांगा ना प्लीज. अरे नक्कीच. माझ्या पप्पांची रिक्षा आहे. माझे पप्पा रिक्षा चालवतात. पण मला कधीच असं वाटलं नाही की माझे पप्पा रिक्षा चालवतात किंवा लोकांना काय सांगायचं. मी बिनधास्त सांगते, माझ्या पप्पांची रिक्षा आहे. मी एका रिक्षा चालकाची मुलगी आहे आणि त्याचा मला खूप अभिमान आहे. की असं काही नाही आहे की आपले बाबा काय करतात याची आपल्याला लाज कधीच वाटू नये. त्याचा मला खूप अभिमान आहे आणि मी अभिमानाने सांगते ते. आणि काही लोकांचं असं असतं की अच्छा बाबा रिक्षा चालवतात का, तर माझं असं म्हणणं आहे ह्याच्यात रिक्षा चालवतात का हे असं आठ्या पाडून म्हणण्यासारखं काहीच नाही आहे इथे. अभिमान आहे मला, माझे पप्पा रिक्षा चालवतात. गरजेच्या वेळी माझे पप्पा समाजाला मदत करतात. रात्री अपरात्री कधीही कोणालाही मदत करण्याची ताकद माझ्या पप्पांमध्ये आहे. येस, नको राहू दे. ये, माझी आई आहे माझ्यासोबत. हाय. हे तुला हवं तर. हॅलो. मग आजपासून सगळे विचारत होते आई आई बद्दल. सो नमस्कार. इथे नमस्कार. हो, ज्यांना बघायची इच्छा होती तर आई आलेली आहे. व्यक्तिमत्व विकासात वक्तृत्वाची काय भूमिका आहे असं विचारतायत, किंवा वक्तृत्व क्षेत्रातील वक्त्यांना काय संदेश द्यायला तुम्हाला आवडेल? हो, व्यक्तिमत्व विकासात खूप वक्तृत्वाची
भूमिका आहे की तुमचं वाचन सुधारतं त्याच्यामुळे, वक्तृत्वामुळे. आणि तुम्ही एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी ते खूप आहे आपल्याला. आपण जगाशी पोर्ट्रे करताना आपण खूप कॉन्फिडेंटली बोलू शकतो, आपल्याकडे एक कॉन्फिडन्स असतो. सो आपल्याला कुणी बाकीच्या लोकांमध्ये गिनती नाही करत, आपल्यामधलं एक वेगळेपण त्यामध्ये दिसून येतं. ग्रेट घरच्यांबद्दल अभिमान असावा. हो, नक्कीच अभिमान आहे काजलने. आहे, काजलचंच हे पेज आहे. नमस्कार. नमस्कार. वक्तृत्व क्षेत्रातील वक्त्यांना काय संदेश द्यायला आवडेल तुम्हाला? हो, मला खूप जण विचारतात की तुला ही कला कुठून अवगत झाली, किंवा तुला कोणाचा गायडन्स नक्कीच आईचा गायडन्स आहेच, पण कला अवगत स्वतःमध्ये असावी लागते. वक्ता दससहस्रेषु असं म्हणतात, ते खोटं नव्हे. 10,000त एक कुणीतरी वक्ता असतो. आणि मला तर वाटतं हे स्वतःचे विचार असावेत, स्वतःच्या वाचनातून आलेले विचार असावेत, की मोठ्या मोठ्या लोकांचे विचार नक्कीच असावेत, जे म्हणजे आता उदाहरणं द्यायची झाली तर स्वामी विवेकानंदजी असतील, शिवाजी महाराज असतील, यांचे विचार आपण आचरणात आणतोच. पण या वक्त्याचं स्क्रिप्ट चोरावं, त्या वक्त्याचं स्क्रिप्ट चोरावं, सो असं प्लीज करू नका. हां, जर त्यांची संमती असेल, त्यांच्या संमतीने तुम्ही घेतलं तर ते वेल अँड गुड, पण असं प्लीज करू नका. असे खूप अनुभव खूप वक्त्यांना आलेले आहेत, पण खरंच असं नका करू. आईने खूप पाठबळ दिलं आहे, त्यामुळे आईचं खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि तुमच्याशी बोलून खरंच खूप छान वाटलं. महती फाउंडेशन, महती तुझी माझी या पेजचे, या संस्थेचे आणि काजल कांबळेचे खरंच खूप खूप आभार मानते. आणि भेटू पुन्हा आपण लवकरच. हा लॉकडाऊन संपू देत अशी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. तोपर्यंत घरी राहा, छान राहा, सेफ राहा. थँक्यू सो मच.